मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा चिपरे ग्रामपंचायत येथे संपन्न। गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी सखोल मार्गदर्शन केले। विकसित महाराष्ट्र 2047 उद्दिष्ट प्राप्तीकरिता पंचायत राज संस्था अधिक गतिमान करणे व त्यांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थेचे मोठे योगदान असून त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय ठेवून माननीय मुख्यमंत्री यांनी पंचायत राज संस्था अधिक सक्षम करण्याबाबत व अस्तित्वात असलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत निर्देशन दिले असून त्यानुसार माननीय मंत्री ग्रामविकास यांनी अभियानाबाबत संकल्पना मांडली आहे। माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांनी दिनांक 10/3/2025 रोजीच्या अर्थसंकल्पनीय भाषणामध्ये राज्यात मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याची घोषणा केली होती। त्या अनुषंगाने राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याकरिता तालुका, जिल्हा महसूल विभाग व राज्य स्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। त्या अनुषंगाने चिपरी येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियान कार्यशाळा सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी नारायण घोलप यांची होती। या कार्यक्रमाचे स्वागत व वाचन ग्रामविकास अधिकारी रावसाहेब कोळी यांनी केले। यावेळी पहिल्याच दिवशी राजश्री कांबळे यांनी एक रकमी 27,000 रुपये घरपट्टी जमा केल्यामुळे सरपंच दीपिका परीट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच मारिया महिला बचत गट यांनी घरपाळा पाणीपट्टी 47,558 रुपये गोळा करून जमा केली। तसेच सदस्या CRP कामास सुषमा कांबळे, अमृता कांबळे, जयश्री पांडव यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच गावातील तरुण मंडळांना एकत्रित करून अभियान राबवण्यासाठी संकेत गावडे यांना नेतृत्व देण्यात आले आहे। तसेच तलाठी सुरेखा कांबळे यांनी गावातील पानंद रस्ते तसेच सांकेतिक क्रमांक याविषयी मार्गदर्शन केले। यावेळी उपस्थित मान्यवर तंटामुक्त अध्यक्ष रणजितावळे, सुरेश भाटिया, संदीप गावडे, अरुण कांबळे, मुख्याध्यापक गुंडू पाटील, ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस, गावातील विविध बचत गट, तरुण मंडळे, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आभार सुरेश भाटिया यांनी मानले। सचिवांनी सदस्यांचंच काम नाही तर गावातील सर्वांचं काम आहे आणि जर सगळ्यांनी एक दिनानं पुन्हा एकदा गावासाठी आपण काहीतरी करूया म्हणजे आता या अभियानामध्ये सांगितले त्याला मागे वळून पहा, जे आपल्या बरोबर येतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन पुन्हा आपला गाव सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या अभियानामध्ये एक चळवळीनं 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला काम करायचं। त्यामुळं रावसाहेबांनी सांगितलं बचत गटांना मार्गदर्शन करा असं न राहता म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आज मी विनंती करणार, म्हणजे का मी म्हणतो माझ्या चिपरीमध्ये 7 बचत गट आहे आणि फक्त 7 बचत गटांनीच वसुली भरायची आणि बाकीच्यांनी नुसतं बघायचं असं चालणार नाही। पहिल्यांदा या गावातील पांडवताई त्यांनी अंगणवाडीचं मी सेशन घेतलं आणि त्यांनी विनंती केली, आम्हीताई पण बरोबर होते की साहेब आमच्या गावामध्ये आम्ही आमच्या बचत गटाच्या माध्यमातून वसुली आम्ही हे करतो आणि तुम्हाला आमच्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला आम्ही एकत्र आलेलो आहोत। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।